हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थान रामकृष्ण हरी. आणि आज सुरुवातच शॉपमधून झाली, कारण मी काही ड्रेस बघायला आले होते जो मी वेअर केला तो मला बिलकुल आवडला नव्हता. इथे माझी शॉपिंग झाली आणि मी घरी आली आहे 12पर्यंत. मी 12 वाजले मला घरी यायला. खूप कामं होती आणि मला साणीचा घरी येण्याआधी घरी पोचायचं होतं. आधी सुरुवात मी दळण टाकण्यापासून केली. चकलीची भाजणीचं दळण टाकलं, त्याच्यानंतर मैदा बदलायचा होता तो बदलला. मग चिंचवडमध्ये गेले. चिंचवडमधून भाजीपाला अनारसचं पीठ घेतलं. परत पिंपरीत गेले. पिंपरीत काही काम होतं ते कामं केली. इथे तुम्हाला आत्ता दिसलं असेल भाजी होती थोडीशी याच्यामध्ये. आणि पुन्हा पिंपरीत गेले. पिंपरीत काही कामं केली. त्याच्यानंतर बटाटे घ्यायचे विसरले म्हणून परत चिंचवडमधून येताना बटाटे घेऊन आले. सोबत स्वीट मार्टमध्ये गेले. परत येताना गिरणीत गेले, तर गिरण पण बंद झालेली. आणि इथे बघा काही कामं होती, जसं की आम्ही 2 दिवसापूर्वी शॉपिंग केली. त्याचा दुपट्टा दुकान शॉपवाल्याने दिला नव्हता, तर तो आणायचा होता. असं बरंच काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे जावं लागलं. आणि चिंचवड गावातून मेन म्हणजे अनारसाचं पीठ आणायचं होतं, ते खूप इम्पॉर्टंट होतं. तर त्याच्यासोबत गाडी होती, तर मी सगळीच कामं करून गेली. ऑलमोस्ट जेवढं करता येईल तेवढं आम्ही करून घेतलं होतं, कारण परत वेळ नाही भेटणार म्हणून. जेवढं ज्या स्पीडने मी घरी आले ना, विचारू नका. आता वाजलेत किती वाजलेत, 1 मिनिट. 1ला 5 कमी आहे. आणि एवढी कामं होती मला, तुम्ही विचार करू नका. म्हणजे मला भाज्या आणायच्या होत्या, मला दळण द्यायचं होतं, एक पीठ बदलून आणायचं होतं, एवढ्या गोष्टी होत्या. आणि मला 1च्या आधी परत यायचं होतं, कारण आमची सुकन्या येते 1:15-1:30 वाजता. आता अजून मला भाजी बनवायची. मी पावभाजी प्लॅन केलं आहे, कारण मला संध्याकाळी पण बरीच कामं आहेत. आज ॲट एनी कॉस्ट आज मला करंजी करायची आहे. आज मला चिवडा बनवायचा आहे. तुम्हाला दिसते इकडे चिवड्याचं पॅकेट आहे. तर एवढी सगळी कामं माझ्या मागे आहेत. आणि हे सगळं क्लीन करायचं अजून थोडं बाकी आहे. बाकीची क्लिनिंग माझी झालेली ऑलमोस्ट, पण थोडं सामान वगैरे सेट करणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता मागे एवढा पसारा पडलेला आहे, तो हे सगळं सेट करायचं आहे मला. तर कधी वेळ मिळणार आहे देव जाणे. तर जसं मी तुम्हाला बोलले होते की पावभाजीचं पण टायमिंग झालं होतं तिला आणायचं, तर तिला घेऊन आल्यावरतीच मी फटाफट भाजी वगैरे बनवून घेतली. आणि खरंच सांगते, खूप छान झाली होती, इतकी यम्मी झाली होती ना भाजी, विचारू नका. इथे मी तिची प्लेट बनवून देते, कारण तिला पण खूप भूक लागलेली. माझं थोडंसं चुकलं, सकाळी जाताना भाज्या वगैरे लावून जायला पाहिजे होत्या, पण इतकी गडबड होती. हे बघा, हेच ते पीठ आहे ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केला मी. आणि त्या पिठासोबत माझी ॲक्च्युली बाकीची पण कामं झाली. आणि इथे बघा संध्याकाळच्या बाजारात मी जाऊन आले. थोडंसं काही राहिलं होतं ते घेऊन आले. झाडू वगैरे घेऊन आला, लक्ष्मीपूजेला लागतो त्याच्यामुळे म्हटलं असावा. मग झाडू वगैरे घेऊन आले. आणि मी तुम्हाला मगाशी चुकून करंजी बोलले, तर करंजीने मला शंकरपाळी करायची होती, तर त्याची माझी तयारी चालली होती. मग इथे मी पीठ वगैरे छान मळून घेतल्या. आणि आता छान अशा शंकरपाळ्या माझ्या ऑलरेडी कट करून वगैरे झालेल्या आहेत. व्हिडिओ मी लेट सुरू केला, कारण मी खूप गडबडीत असले की मी शूट करायला विसरते, त्याच्यामुळे माझे बरेचसे व्हिडिओ मिस होतात. आणि कधी तर असं होतं की व्हिडिओ काढून ठेवलेले असतात, पण एडिट करण्या वाचून आणि व्हिडिओ बनवण्या वाचून राहून जातं. असे बरेच व्हिडिओ आहेत माझे नवरात्रीमधले पण, की जे शूट आहेत पण ते सेट केले नाही आहेत, त्याला व्हॉईस ओव्हर दिलेला नाही, आणि आता ते टाकूही शकत नाहीत. म्हणजे मी करायचं ते मेहनत करते, पण निव्वळ ते एडिट करण्या वाचून ते राहून जातं टाकायचं. तर इथे मी दुसरी पारी घेतलेली आणि परत एकदा छान अशा जाडसर हे करून घेते आहे, लाटून घेते आहे, की जेणेकरून शंकरपाळ्या खुसखुशीत होतील. तर मी तुम्हाला सांगत होते की खूप शूट करून ठेवते. कधी आठवतं म्हणून करून ठेवते, कधी आठवत नाही म्हणून राहून जातं. आणि शूट तर एवढे व्हिडिओज पडलेत, पण ते म्हणजे इतकी गडबड असते. एकट्या माणसाने सगळं बघायचं म्हणजे खूप अवघड जातं. लहान मुलांनी सोबत असल्यावरती तर जास्तच
तरी पण त्याच्यातून वेळ काढून मी करण्याचा प्रयत्न करते, पण तरी पाहिजे असं रिस्पॉन्स येत नाही. मला खूप वाईट वाटतं जेव्हा एवढे फेमस सेलिब्रिटी असतात तेव्हा त्यांना लोक रिस्पॉन्स करतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक धडपडून गोष्टी करत असतात, तर तेव्हा आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही, तेव्हा खूप वाईट वाटतं. पण ठीक आहे, कोणतीही गोष्ट करत राहायची. नितीन बांडगुळे पाटील म्हणतात, सातत्य ठेवायचं कामामध्ये, यश मिळणार, नक्की मिळेल. आणि पेशन्स ठेवावं लागतात, सातत्य ठेवावं लागतं. तर इथे मी छान अशा करंज्या करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी करंज्या का माझ्या तोंडात येतात, छान अशा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि उद्याचं पण खूप सारं प्लॅनिंग आहे. आजच माझा शंकरपाळी विथ चिवडा होता, पण चिवडा नाही जमला कारण खूप वेळ गेला शंकरपाळीमध्येच. बाजारात वगैरे जाऊन बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या, ते आणणं करणं, त्याच्यामुळे वेळ चालला गेला आणि त्यामुळे चिवडा राहून गेला आणि फक्त शंकरपाळीच करता आली. पण उद्या नक्की चिवडा आणि चकली करायचा प्लॅन आहे माझा. बघूया आता कसा एक्झिक्यूट होतो आहे. तर झाला सक्सेस तर वेल अँड गुड, पण व्हायला पाहिजे ॲक्च्युली, कारण खूप कमी दिवस राहिलेत आणि मला असं वाटतं की दिवाळीच्या 2 दिवस आधी तरी थोडंसं शांत राहावं, सगळं कामं पटापट आवरून घ्यावीत अशी. आणि बऱ्यापैकी घर अजून सेट व्हायचं राहिलं आहे, क्लीन झालं, पण क्लीन करताना आपण जो पसारा काढतो तो सेट करायचा आहे. खूप गोष्टी आहेत, लायटिंग करायची गॅलरीला, बाहेर काहीतरी छान. खूप एनर्जी आहे माझ्याकडे. ओके, आपल्याला पण सांगणार मी. काय सांगणार तू बाबाला? की मला एनर्जी आली शंकरपाळीमध्ये. बाबा बोलतो की पाय दाब, बाबाला पण एनर्जी आली पाहिजे ना माझ्यासाठी. म्हणून मी शंकरपाळी खाते. मी तुला आज कमाल केलं. ओके, सांगू काय असतं शंकरपाळीमध्ये? शंकर असतो ना. बबडू मला ना अजिबात डिस्टर्ब नको करू, नाही तर माझं सगळं खराब होऊन जाईल. बाबू नको बडबड करू रजा, मी नंतर बोलवते तुला, मग नंतर तू मला एक्सप्लेन करा, झोपताना सगळं एक्सप्लेन कर मला. ओके रजा? तर इथे छान अशा गरम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता कसे छान लेअर सुटलेले आहेत. इथे बघा खूप छान अशा लेअर सुटलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर या गोड शंकरपाळ्यांसोबत ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. बाय.